उद्या मतमोजणी आहे आणि मला एकतर माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेनंच उभा केलेलं होतं. त्यामुळे मला खात्री आहे की माढा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी मला भरघोस असं मतदान केलेलं आहे आणि मी प्रचंड मतांनी निवडून येईल. निवडणुकीला उभारायच्या अगोदर आपले 2 ते 3 फेऱ्या झाल्या होत्या प्रचाराच्या आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर परत प्रचार केला जातो. तुम्ही एक अंदाज काढलेला आहे, काय मोठे पाटलाचा अंदाज? आमचा अंदाज असा आहे की 80,000 ते 1,30,000 या दरम्यान आम्ही राहू. हे मागचं कारण असं की लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट जी शेवटच्या 3-4 दिवसात काय समोरच्या उमेदवारांनी प्रयोग केले त्यामुळं थोडं कमी होईल, परंतु त्याचा जर परिणाम झालेला नसेल तर नक्कीच 1.5 लाखाच्या पुढं जाईल. नाही होणार फायदा तेवढा, झाला तर किरकोळ होईल, अजिबात होणार नाही. मला तर वाटते प्लसमध्येच राहू. विठ्ठलाकडे काय सांगची राजकीय ताकद बघितली तर सोलापूर असेल, बारामती असेल, सातारा असेल, काय म्हणजे काय निकाल असेल? माढाही लागणार आहे, सोलापूरही लागणार आहे, बारामतीही लागणार आहे आणि साताराही लागणार आहे. विठ्ठलाला काय सांगू? विठ्ठलाला पहिलं साकडं मी आज घातलेलं आहे की गेल्या वर्षी मोठ्या दुष्काळाला तोंड दिलेलं आहे शेतकऱ्यांनी, तर यावर्षी भरघोस पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याला सुखी समाधानी ठेव, एवढीच मागणी घातलेली आहे. लोकसभेत पाऊल ठेवण्यापूर्वी परत एकदा विठ्ठलाला येणार. नक्की येणार ना. सोलापूर जिल्ह्याचं राज्याचं दैवत आहे त्यामुळे 100% येणार विठ्ठल. महाविकास आघाडी 30 ते 32 जागा जिंकेल असं काय असं आहे सगळा. केंद्रात येणार, नक्की येणार. पश्चिम महाराष्ट्राची एकंदर स्थिती काय राहील आपल्या तालुक्यात? पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या आघाडीच्या जागा बसतील असं अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.